नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सक्सेस मिशन या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेपर 1 मधील सामान्य विज्ञानातील काही महत्त्वाचे प्रश्न पाहूया. सुरुवात करूया. पहिला प्रश्न, सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? ऑप्शन 1 हायड्रोमीटर, ऑप्शन 2 बॅरोमीटर, ऑप्शन 3 थर्मोमीटर आणि ऑप्शन 4 ॲनिमोमीटर. तर याचं बरोबर उत्तर तुम्ही गेस करा काय असू शकतं. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1 हे हायड्रोमीटर. तर बॅरोमीटर जे आहे ते वातावरणीय दाब मोजण्यासाठी वापरलं जातं. तर थर्मोमीटर जे आहे ते तापमान मोजण्यासाठी वापरलं जातं. आणि ॲनिमोमीटर हे वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी वापरलं जातं. तसेच हायड्रोमीटरबद्दल हायड्रोमीटर हे सघनता आणि क्षारता म्हणजे हायड्रोमीटर हे उपकरण प्रामुख्याने द्रव पदार्थाची सघनता व क्षारता मोजण्यासाठी वापरले जाते. सागरी उपयोग सागरातील पाण्याची अचूक क्षारता मोजण्यासाठी याच उपकरणाचा वापर होतो. पुढचा प्रश्न पाहू. टिंबटिंब या गटातील उभय वनस्पतींना वनस्पती उभयचर म्हटले जाते. तर ऑप्शन 1 थॅलोफायटा, ऑप्शन 2 ब्रायोफायटा, ऑप्शन 3 टेरिडोफायटा आणि ऑप्शन 4 अँजिओस्पर्मा. तर याचं बरोबर उत्तर सांगा, तुम्ही गेस करा कोणतं असू शकतं. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ब्रायोफायटा. तर हे थॅलोफायटा जे आहे ते थॅलोफायटा ही प्रामुख्याने पाण्यात वाढणारी एक वनस्पती आहे, जसं की शेवाळ. आणि टेरिडोफायटा जे आहे ते मूळ, खोड, पाने असलेले पण फुले व बीजाणू नसलेली वनस्पती आहे. त्याच्यामध्ये मूळ आहे, खोड आहे, पाने आहेत, परंतु त्याच्यामध्ये बीजाणू नसलेली वनस्पती आहे, ती म्हणजे टेरिडोफायटा. आणि अँजिओस्पर्मा जी आहे त्यामध्ये फुले येणाऱ्या आणि फळांमध्ये सुरक्षित बिया असणारी प्रगत वनस्पती आहे. आणि ब्रायोफायटा जी आहे तिला उभयचर म्हटले जाते, कारण त्या वाढीसाठी त्याला मातीची आवश्यकता आणि प्रजनन करण्यासाठी त्याला पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे ब्रायोफायटा वनस्पती गटातील वनस्पतींना याच कारणामुळे वनस्पती सृष्टीची उभयचर असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहू. फ्रीजमधून बाहेर काढलेल्या शीतपेयाच्या बाटलीवर बाहेरच्या बाजूला पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. यामागचे कारण कोणते? तर ऑप्शन 1 बाष्पीभवन, ऑप्शन 2 संप्लवन, ऑप्शन 3 संघनन आणि ऑप्शन 4 विलयन. गेस करा कोणतं उत्तर बरोबर असेल. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 संघनन. तर बाष्पीभवन जे असतं, तर बाष्पीभवन कसं असतं, द्रव पदार्थापासून लिक्विड बनतं, म्हणजे द्रवापासून वायू तयार होतो. संप्लवन म्हणजे काय असतं, तर स्थायूपासून थेट वायू म्हणजे सॉलिड टू डायरेक्ट टू गॅस तयार होतो. आणि विलयन म्हणजे काय, तर स्थायू पदार्थापासून द्रव पदार्थ तयार म्हणजे सॉलिड टू लिक्विड तयार होणं. आता संघनन म्हणजे संघनन म्हणजे हवेतील जलबाष्प थंड बाटलीशी संपर्क होतो त्याचा आणि त्यामुळे द्रवात रूपांतरित होतं. हा बदल वायू अवस्थेतून द्रव अवस्थेत होतो, ज्याला संघनन असे म्हणतात. पुढचा प्रश्न पाहू. गरम केलेले तूप थंड झाल्यावर घट्ट होणे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? ऑप्शन 1 भौतिक बदल, ऑप्शन 2 रासायनिक बदल, ऑप्शन 3 आवर्ती बदल आणि ऑप्शन 4 अनावर्ती बदल. गेस करा कोणता बरोबर उत्तर असेल. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भौतिक बदल. तर भौतिक बदल म्हणजे काय, तर द्रव स्थितीमध्ये गरम तूप आणि पुन्हा घन स्थितीमध्ये येतं, नंतर थंड झाल्यावर काय होतं ते घन स्थितीमध्ये येतं आणि परत गरम केल्यास ते पुन्हा द्रवरूप होतं. हा केवळ स्थितीचा बदल असतो. रासायनिक संघटनात कोणताही बदल होत नाही. हा तात्पुरता आणि उलटण्याजोगा म्हणजेच रिव्हर्सिबल बदल असल्यामुळे तो भौतिक बदल असतो. पुढचा प्रश्न पाहू. मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारिता किती आहे? ऑप्शन 1 10 हेरिटेज ते 10,000 हेरिटेज या दरम्यान, दुसरं 20 हेरिटेज ते 20,000 हेरिटेज या दरम्यान, तिसरं 25 हेरिटेज ते 25,000 हेरिटेज दरम्यान, चौथं 50 हेरिटेज ते 50,000 हेरिटेज दरम्यान. तर गेस करा याचं बरोबर उत्तर कोणतं आहे.
तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 की मनुष्याला जे असतं मनुष्याला ही 20 हेरिटेज ते 20,000 हेरिटेजच्या मध्यामध्ये जेवढं असतं म्हणजे एवढं ती एवढंच ध्वनी आपल्याला काय होत असते ऐकू येत असते. म्हणजे 20पेक्षा कमी 20 हेरिटेजपेक्षा कमी इन्फ्रासाऊंड आपल्याला ऐकू येऊ शकत नाही, म्हणजे मनुष्याला तो ऐकू येत नसतो. आणि अल्ट्रासाऊंड म्हणजेच 20,000 हेरिटेजपेक्षा जास्त साऊंड हा मनुष्याला ऐकू येत नाही. त्याच्या दरम्यानचा जो साऊंड असतो तो मनुष्याला काय होत असतो आपल्याला ऐकू येत असतो. पुढचा प्रश्न पाहू. रक्तपेशी व पशूंचे रेत टिकवून ठेवण्यासाठी खालील पर्यायापैकी प्रामुख्याने कशाचा उपयोग होतो? ऑप्शन 1 ऑक्सिजन, ऑप्शन 2 हायड्रोजन, ऑप्शन 3 द्रवरूप नायट्रोजन आणि ऑप्शन 4 द्रवरूप कार्बन डायऑक्साईड. तर याच्यामध्ये बरोबर उत्तर कोणतं आहे गेस करा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 द्रवरूप नायट्रोजन. तर ऑक्सिजन काय आहे? तर ऑक्सिजन हा श्वसनासाठी आणि ज्वलनासाठी अत्यावश्यक वायू आहे. हायड्रोजन काय आहे? तर हायड्रोजन हा विश्वातील सर्वात हलका आणि ज्वलनशील वायू आहे. आणि द्रवरूप कार्बन डायऑक्साईड काय आहे? तर द्रवरूप कार्बन डायऑक्साईड हा लिक्विड असतो, प्रामुख्याने अग्निशामक यंत्रांमध्ये आणि औद्योगिक शीतकरणीय म्हणजे ड्राय आईसमध्ये तो काय जातं वापरला जातो द्रवरूप कार्बन डायऑक्साईड. आता द्रवरूप नायट्रोजन काय काम करतो? तर द्रवरूप नायट्रोजन हे लिक्विड नायट्रोजन असतं, ते अत्यंत कमी तापमान म्हणजे द्रवरूप नायट्रोजनचे तापमान सुमारे -96 सेल्सिअस असते. ते दीर्घकाळ जतन या तापमानामुळे जीवाणू, कोशिका किंवा ऊतकांचे जीवित अवस्थेत सुरक्षितपणे दीर्घकाळ जतन करणे शक्य होते. म्हणून त्यासाठी द्रवरूप नायट्रोजनचा काय केला जातं वापर केला जातो. पुढचा प्रश्न पाहू. तर पुढचा प्रश्न आहे मादक पेय तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जात नाही विचारले. या लक्षात ठेवा की कशाचा वापर केला जात नाही. तर ऑप्शन 1 ग्लुकोज, ऑप्शन 2 फ्रुक्टोज आणि ऑप्शन 3 सॅक्रोमायसिस किन्व आणि ऑप्शन 4 लॅक्टोज. तर याचं बरोबर उत्तर कोणतं येईल? तर याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 4 लॅक्टोज. तर पुढे पाहू. लॅक्टोज म्हणजे किण्वन प्रक्रियेत उपयुक्त साखर, ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सॅक्रोज आणि यीस्ट सॅक्रोमायसिस किण्व आणि वापरले जात नाही काय? तर लॅक्टोज. लॅक्टोज हा मादक पेय तयार करताना वापरला जात नाही. साखरेची शर्करा द्रवरूप ईस्टद्वारे किण्वित म्हणजेच फर्मेंट होते आणि अल्कोहोल व कार्बन डायऑक्साईड यातून काय होत असतो तयार होत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथे संपलेला आहे. मी आणखी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेल, परंतु तुम्ही पण थोडा सपोर्ट करा, पूर्ण व्हिडिओ पाहत जा, लाईक करायला विसरत जाऊ नका, लाईक नक्की करत जा. तुम्हाला जर आणखीन काही सजेशन वाटत असेल, तुम्हाला आणखीन काही बेटर चांगला व्हिडिओ बनवायचा माझी प्रयत्न राहील, तुम्ही त्याबद्दल मला कमेंट करून सांगू देखील शकता. आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद.